काल राज ठाकरेंचं भाषण झालं आणि त्यानंतर दुबे निशिकांत दुबे यांनी आज सकाळी असं ट्विट केलेलं की मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली. राज ठाकरेंना हिंदी येत नव्हती, मी त्यांना हिंदी शिकवली, अशा पद्धतीचं वाक्य त्यांनी ट्विट केलेलं आहे. आणि त्याचे व्हिडिओ पण ट्विट केलेला राज ठाकरे साहेबांचे व्हिडिओ पण ट्विट केलेला आहे, जो त्याच्यामध्ये त्यांनी डुबे डुबे के मारेंगे म्हटलेला आहे, तो ट्विट सुद्धा केला. मला असं वाटतं या लोकांचा मेंदूच गुडघ्यात आहे. मला दुबेने एक प्रश्न विचारायचा आहे. ज्या वेळेला गुजरातमधून 20,000 बिहारींना हाकलून दिलं, मारून मारून पळवले, तेवढा दुबे कुठे शेपूट घालून बसले होते? या प्रश्नाचं उत्तर पहिले दुबेने द्या. मग कोणी कोणाला हिंदी शिकवली तर आम्ही इथे असलेल्या भैयांना मराठी शिकवणार, त्याचं उत्तर देऊ. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्याचबरोबर घनश्याम उपाध्याय नावाचं कोणीतरी माणूस आहे ज्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका केली आहे की राज ठाकरे हे भडकाऊ भाषण करतात, तर त्यांच्या विरोधामध्ये FIR दाखल करण्याचे आदेश द्यावे, अशा पद्धतीची याचिका त्यानं केली आहे. माझ्याकडे एक व्हिडिओ आहे कर्नाटक मधला, ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर 20,000 रिक्षावाल्यांना, बिहारी रिक्षावाल्यांना, 20,000 बिहारी रिक्षावाल्यांना का 2,000 काहीतरी 2,000 बिहारी रिक्षावाल्यांना हाकलून दिलं. त्यावेळेला हे सगळे सुप्रीम कोर्टात याचिका करणारे कुठे जातात? कुठे जातात? हे फक्त महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांच्या विरोधात चाललेलं षडयंत्र आहे. मराठी माणसाला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे आणि मी अजिबात चालू देणार नाही. तुम्ही सुप्रीम कोर्टात जा, तर अजून कुठेतरी इंटरनॅशनल कोर्टात जा. आम्हाला जे संविधानाने अधिकार दिलेला आहे, संविधानानेच भाषावार प्रांतरचना केलेली आहे आणि त्या त्या राज्यात त्या त्या भाषेचा मान राखला पाहिजे, हे संविधानाने म्हटलंय. त्यामुळे असं चौबे दुबे या लोकांना आम्ही भीक घालत नाही. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या कालच्या सभेनंतर आज नितेश राणे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये ते असं म्हणतात की राज ठाकरेंनी मदरसे बंद करावेत, कारण मदरस्यांमध्ये मराठी शिकवली जात नाही. मला नितेश राणेंना एक प्रश्न विचारायचा आहे. सगळं जर आम्हीच करायचं असेल तर नितेश राणे सरकारमध्ये बसून काय फक्त पंखा हलवणार का? दुसरीकडे त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की हिंदी भाषेचा शकुनी मामा कोण, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे अंगुली निर्देश चावून चोथा झालेला आहे. त्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलेलं आहे आणि मला असं वाटतं मी परत त्या गोष्टीचं उत्तर द्यायची गरज नाही. ते म्हणतात की मुंबईतली जी एकी आहे त्याला कापण्याचं काम जे आहे ते किंवा त्याच्या दुही टाकण्याचं काम जे आहे ते राज ठाकरे करतायत, दोन्ही ठाकरे बंधू करतायत. त्यामुळे ठाकरे बंधूंना कटेंगे तो बटेंगे याचा ब्रँड अँबॅसेडर केला. एक प्रश्न विचारायचा आहे. ते नेहमी हिंदू करतात, हिंदू लोकांना मारलं, हिंदू लोकांना हे केलं, हिंदू लोकांना ते केलं. सत्यविजय भिसे हिंदू होते की नव्हते? श्रीधर नाईक हिंदू होते की नव्हते? गायब झालेले रमेश गोवेकर हिंदू होते की नव्हते? याची एकदा उत्तर द्यावी आणि मग आमच्यावर आरोप करावा या गोष्टींचा. मराठी माणसाची 5 जुलैला मराठी माणसांचा जो जल्लोष मेळावा झाला तो बघून नाही तर लोकभावना बघून GR शासनानं रद्द केलाय असं दरेकर म्हणतात. मला असं वाटतं त्या मोर्चाचा आधी लोकभावना कळली नव्हती का? जेव्हा मोर्चाची ज्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आला त्या मोर्चाला, त्याला घाबरून सरकारने GR मागे घेतला. वस्तुस्थिती आणि ते सगळ्यांना माहिती आहे. आता दरेकरांना सावरासावर करावी लागणार, कारण त्या पक्षाचे ते प्रतिनिधी आहेत. मग त्यांचं काही चुकीचं असंही मला वाटत नाही. आपल्या पक्षाचे प्रत्येकजण बाजू घेतं, पण वस्तुस्थिती काय आहे हे लोकांना माहिती आहे. पण दरेकर त्याचबरोबर असं सुद्धा म्हणतायत की मुंबईला इस्लामीकरणाचा धोका आहे, हिंदू म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रित राहणं गरजेचं आहे, अशात भाषेच्या नावावर फूट पाडणं योग्य नाही. पुन्हा एकदा दरेकरांना सांगतो, आम्ही पण हिंदू आहोत, पण आम्ही हिंदी नाही आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.